सो हाय गाईज, आज होती पंढरीची वारी. आळंदी ते पुणे मुक्काम करून ती पुणे ते सासवड जाणार होती. त्यासाठी आम्ही हडपसर येथे माऊलीची पालखीचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. आम्हाला जाता जाता पालखी भेटली व आम्हीही त्या पालखीमध्ये सहभागी होऊन निघालो. आम्हाला पालखीमध्ये सहभागी होऊन खूप छान वाटलं. पालखीमध्ये जात असताना समोरच एक रथ दिसला. तो इतका आकर्षक दिसत होता. सगळे वारकरी एकामागे एक जात होते. खूप छान वाटत होतं. आम्हीही त्याच्यात सहभागी होऊन घेतलं होतं. पालखीचे दर्शन घेण्यासाठी खूप लांबून लांबून लोक येत असतात. खूप छान वाटत होतं त्यांच्याबरोबर चालणं. पालखी जात असताना आम्ही सगळे सहभागी झालो होतो. मम्मी तेही पालखीत सहभागी झाले होते आणि मी त्यांचा थोडासा व्हिडिओ शूट केला. पण ते खूप फास्ट चालतात. त्यांना तेवढं ते तेवढं अंतर पार करायचं असतं. काही वारकऱ्या बायांनी तर सगळ्यांनी सेमच साड्या घातल्या होत्या. खूप छान दिसत होत्या त्या. वारकऱ्यांबरोबर चालायला खूप मज्जा येत होती. पालखीमध्ये कोणीही सहभागी होत होतं. प्रत्येकाच्या मनावर असतं. कोणाला पंढरीची पायी वारी करायची असेल तर आपण एखाद्या दिंडीमध्ये सहभागी होऊन नाव नोंदवून आपण जाऊ शकतो. मीही पालखीचा आनंद घेत असताना मम्मीनेही माझा व्हिडिओ शूट केला. पालखीमध्ये आम्ही खूप एन्जॉय केला. आमचे फोटो काढायला कोणी नव्हतं, त्यामुळे आम्ही सेल्फीचा फॅमिली शूट व्हिडिओ केला. वारकऱ्यांच्या गाड्या तिथून क्रमानुसार लावलेल्या होत्या. सगळे लोक पालखीचा आनंद घेत होते. पालखीमध्ये खेळण्यावालेही थांबले होते. वारीमध्ये जाणाऱ्या बाया आपापलं सामान घेऊन जात होत्या. त्यांना हवं ते घेत होते आणि बाकीचं त्यांच्या गाडीमध्ये ठेवून देत होते. जाता जाता समोरच फुग्यावाला होता. खूप छान फुगे होते त्याच्याकडे. हडपसरचा मेन हायवे रोड असल्यामुळे खूप गर्दी झाली होती. अनेक लोक बघण्यासाठी आले होते. त्यांच्याबरोबर पायी चालताना खूप छान वाटत होतं. मी त्यांच्याबरोबर चालताना मम्मीनं व्हिडिओ शूट करून घेतला. खूप ढकलाढकलीही करत होते. हडपसरच्या पुलावर खालून खूप छान पाने काढले होते. सेम टू सेम वडाच्या पानासारखे दिसत होते. पालखी बघण्यासाठी लोक वरून पुलावरून आणि खालून बघत होते. ज्या दिवशी पुण्यातून पालखी सासवडला निघते त्या दिवशी हडपसरचा पुलावरचा रोड सगळा बंद असतो. पालखीमध्ये रथही खूप छान डेकोरेट केला होता. त्याच्याकडे पाहून अगदी तो रिअल वाटत होता. घोडे पण इतके छान दिसत होते आणि त्याच्यामध्ये पालखी ठेवून नेत होते. रथही खूप छान सजवला होता आणि पालखी खूप छान सजवली होती. ती पडू नये त्यासाठी बऱ्याच लोकांनी तिला धरून ठेवलं होतं. त्या रथाच्या मागे सगळे लोक पायी वारीसाठी चालत होते. एका लहानशा मुलाने विठ्ठलाचं रूप घेतलं होतं. खूप छान त्याला सजवलं होतं. त्याला बघून सगळे लोक फोटो व्हिडिओ शूट करत होते. वारीमध्ये कोणाकोणाला विठ्ठल, रुक्मिणी किंवा ज्ञानोबा असेही बनवतात. खूप छान दिसत होते ती मुलं. त्यांच्याकडं पाहून अगदी बघावंसं वाटत होतं अनेकदा. पालखीतले वारकरी जाता जाता त्यांच्या पाया पडत होते. त्या मुलांकडे पाहून सेम टू सेम विठ्ठल असे दिसत होते. प्रत्येक वारकरी हात मिळवणी करून पुढे जात होते. शेजारी छोटी मुलगी छानसा ड्रेस घालून अगदी मुक्ताईसारखी दिसत होती. घरचे हौशी असले की सगळं होतं. पप्पाही त्यांच्याबरोबर पायी वारी करत होते. पालखीतून वासुदेव आला आणि आम्ही थोडीशी व्हिडिओ शूट केली. खूप छान दिसत होता. पालखी जात असताना आम्ही त्यांच्याकडून छोटीशी तुळस घेतली. फोटो आणि व्हिडिओ शूट केले. खूप छान होती ती तुळस. एका मागोमाग एक पालखी जात होती आणि मम्मी पप्पा त्यांच्यामध्ये सहभागी झाले होते. आम्हीही त्यांच्याबरोबर खूप पुढे गेलो. खूप छान वाटत होतं त्यांच्यामध्ये ॲड व्हायला. एकोमाग एक पालखी येत होती. तुकाराम महाराजांची पालखी आली होती आणि खूप जणांनी गर्दी केली होती. त्यात खूप छान बैल लावले होते. त्यांना सजावट केली होती. ती पालखी देहूची होती. छोट्याशा मुलालाही त्यांच्यामध्ये बसवलं गेलं होतं. बैलांचीही खूप छान सजावट केली गेली होती. त्यांचे दर्शन घेण्यासाठी खूप जण गर्दी करत होते. सगळ्यांनी त्यांचे दर्शन घेतले व मम्मी पप्पांनीही जाऊन त्या गाईचं दर्शन घेतलं. एक छोटीशी मुलगी दर्शन करून बाहेर जात होती. पप्पांनीही जाऊन त्या बैलाचे दर्शन घेतले व त्या पालखीचेही दर्शन घेतले. त्यांचं दर्शन घेत असताना मी त्यांचा व्हिडिओ शूट केला. प्रत्येक पालखीच्या मागे त्यांचं पोस्टर लावलेलं असतं. ते कुठून आले आहेत ते त्याच्यावरून कळतं. एका मागोमाग एक पालखी येतच होती. सगळ्यांच्या हातात झेंडे होते आणि तुळस. छोटीशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीही त्यांच्यासोबत होती. पण ते खूप फास्ट चालत होते.
प्रत्येकाचं सामान स्वतःपाशी ठेवून घेतलं होतं आणि जास्त असलेलं सामान त्यांच्या गाडीमध्ये ठेवलं होतं. एका मागोमाग एक पालखी येतच राहिली. मीही त्याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि मम्मीनं माझा थोडासा व्हिडिओ शूट केला, पण खूप गर्दी असल्यामुळे मलाही धक्का मारला त्यांनी. सगळ्या वारकऱ्यांनी पांढऱ्या कलरचे शर्ट घातले होते. प्रत्येकजण स्वतःच्या टीममधून जात होते. प्रत्येकाच्या गावातून दिंडी निघत असते. आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर आपणही नाव नोंदवून घ्यावं लागतं. खूप फास्ट चालत होते बाया. त्यांच्याकडे झेंडे आणि त्यांचा दिंडी क्रमांकही त्यांच्याकडे असतो. तो घेऊन आपल्याला चालावा लागतो. एका बाईने डोक्यावर कलश ठेवून घेऊन जात होती. माहीत नव्हतं त्याच्यामध्ये काय होतं. खूप लांबून लांबून बघण्यासाठी येतात आणि त्याच्यामध्ये सहभागी होतात. आपल्यालाही वाटले सहभागी व्हावं तर आपणही होऊ शकतो. सगळ्या वारकऱ्या बायांच्या अगदी साध्या सिंपल साड्या होत्या आणि लुकही सिंपल होता. सगळीकडे पोलीस थांबले होते. खूप गर्दी होत असल्याने ते मध्ये येऊन थांबले होते, गर्दी होऊ नये म्हणून. पोलीसही खूप कष्ट करत असतात. खूप ऊन होतं आणि उन्हात ते थांबले होते. सगळेच थांबले होते. पालखी बघण्यासाठी पुलावरूनही खूप लोक थांबले होते. सगळे एकामागे एक जात होते. कोणत्या पालख्या साईडला बसून थांबले होते. अनेक जणांनी पालखीमध्ये वारकऱ्यांना प्रसाद असं वाटलं होतं. आपल्याला जे त्यांना द्यावं वाटलं ते आपण द्यायचं. समोरून दिंडी क्रमांक 7 संसरमधून आला होता. आम्ही प्रत्येकाचे दिंडी क्रमांक आणि गावाचं नाव बघत होतो. जर आपले आजी आजोबाही त्या वारीमध्ये जात असतील तर त्यांचीही भेट होते. आपण त्यांना जे पाहिजे ते नेऊन देऊ शकतो. पोलीस काका खूप थकल्यामुळे त्यांना पाणी आणून दिलं गेलं. कुणी टाळ, कुणी ढोल असं वाजवत पालखीत सहभागी होऊन जात होते. आता आली होती तुकाराम महाराजांची पालखी. ती पालखी बघण्यासाठी खूप जणांनी गर्दी केली होती. पालखी तर लांबच होती, पण बघण्यासाठी अगोदरपासून गर्दी झाली होती. सगळे व्हिडिओ शूट करत होते. प्रत्येक व्यक्तीला पालखीचे दर्शन घ्यायचे असते, पण त्या सगळ्या व्यक्तींना शक्य नसतं, कारण खूप गर्दी असते आणि ज्याला दर्शन मिळेल त्यालाच मिळतं. कोणाकडे तर लहान लेकरं असूनही ते दर्शन घेत होते. पालखी बघण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती आणि पोलीसही त्यांच्यासोबत होते. त्यांच्या पालखीमधले लोक ती पालखी जाण्यासाठी रस्ता करत होते, पण लोकांना दर्शन घ्यायचं असल्यामुळे ते अनेक गर्दी करत होते. मागचे सगळे लोक पुढं आले होते आणि पुढेच गर्दी करत होते. सद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखी आली होती. ती पालखी एका रथामध्ये सजवून आणली होती. तो रथही खूप छान सजवला होता. सगळे फुलं ओरिजिनल लावले होते. सगळ्यांनी दर्शन घेतल्याच्या नंतर मागे सरकले, पण खूप सगळे ढकलाढकली करत होते. पुलावर असलेल्या लोकांनी वरूनच दर्शन घेतले आणि वरूनच फोटोशूट केले, पण खाली असलेल्या लोकांनी खूप गर्दी केली आणि ढकलाढकली केली. प्रत्येकाच्या मनातल्या इच्छा पांडुरंगापुढे आपण मांडत असतो. पालखी गेल्याच्या नंतर सगळ्यांनी दर्शन करून परत मागे आले. मागे अनेक पालख्या एकोमागोमाग एक येत होत्या. हडपसर पुलाच्या इथे सगळीकडे नुसते पांडुरंगाचे पोस्टर लावले होते. पालखीचे दर्शन घेतल्याच्या नंतर सगळ्यांना खूप छान वाटत होते. सगळ्यांचा चेहरा एकदम हॅप्पी दिसत होता. प्रत्येक माणसाने पालखीचे दर्शन घेतल्याच्या नंतर त्यांचे मन अगदी प्रसन्न होऊन येतं. ती पालखी खूप पुढे गेली होती आणि छोट्या पालख्या अगदी त्याच्या मागोमाग एक येत होत्या. पालखी गेल्याच्या नंतर सगळेजण एका साईडला थांबून दुसरी पालखी बघण्याचा आनंद घेत होते. खूप ऊन लागत होतं. भर उन्हाचा कहर होता. लांबून पालखी येत असताना खूप छान दिसत होतं. अगदी झेंडे अगदी छान दिसत होते. छोटे मुलंही शाळेला सुट्टी घेऊन बघण्यासाठी आले होते. प्रत्येकजण दरवर्षी बघण्यासाठी येत असतो. आम्ही खूप मागे थांबून व्हिडिओ शूट करत होतो. सगळेजण दिसत होते आणि मागे गर्दीही नव्हती. खूप लांबून आले होते लोक बघण्यासाठी. त्यांना कोणी महाप्रसादही देत होते. एका ठिकाणी पाण्याचं नियोजन केलं होतं वारकऱ्या लोकांसाठी किंवा आजूबाजूचे लोक बघण्यासाठी आलेले त्यांच्याहीसाठी. ज्या लोकांना तहान लागण तिथे येऊन पाणी पित होते. सगळेजण खूप छान तयार होऊन पालखी बघण्यासाठी आले होते. मध्येच आईस्क्रीमही होती. समोरूनच कोणती तरी पालखी आली होती. त्यांनी सगळ्यांनी पिवळे कपडे घातले होते. बहुतेक ती बाळूमामाची पालखी असावी. ती पालखी छोटीच होती पण खूप छान होती. तिचेही दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी झाली होती. प्रत्येक वेगवेगळ्या गावातली वेगवेगळ्या देवांची पालखी जात असते. सगळ्या पालख्या कुठूनही आल्या तरी एकच रोड असतो त्यांना जायला.
सगळ्या पालख्या हडपसर रोड येथेच भेटतात. सासवडला जाण्यासाठी हडपसरवरूनच रोड आहे. सगळे लोक पालखीचा आनंद घेत होते. पंढरीचा वारकरी पायी पायी चालतो, पंढरीचा वारकरी पायी पायी चालतो, पायी पायी चालतो, विठ्ठल विठ्ठल बोलतो, पायी पायी चालतो, विठ्ठल विठ्ठल बोलतो. हे मृदुंगाच्या तालावरी दिंडी संगे चालतो, मृदुंगाच्या तालावरी दिंडी संगे चालतो. हो पंढरीचा वारकरी पायी पायी चालतो, पंढरीचा वारकरी पायी पायी चालतो, पायी पायी चालतो, विठ्ठल विठ्ठल बोलतो, पायी पायी चालतो, विठ्ठल विठ्ठल बोलतो. दिंडी पताकांचा भार हरी भक्तपाशी, आळविती साधू संत सखा विठ्ठलाशी. दिंडी पताकांचा भार हरी भक्तपाशी, आळविती साधू संत सखा विठ्ठलाशी. वैष्णवांचा मेळा हा वाळवंटी नाचतो, वैष्णवांचा मेळा हा वाळवंटी नाचतो. हो पंढरीचा वारकरी पायी पायी चालतो,